मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की पिंपळाच्या वृक्षाला पाणी अर्पण केल्याने कोणते पुण्य प्राप्त होते? आपल्या शास्त्रांमध्ये पिंपळाला केवळ एक वृक्ष मानले गेलेले नाही, तर तो साक्षात देवस्वरूप मानला गेलेला आहे. अखेर शेकडो वर्षांपासून आपले पूर्वज या वृक्षाची पूजा का करत आले आहेत? चला तर मग आज आपण या महान आणि रहस्यमय पौराणिक कथेच्या माध्यमातून तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. ही कथा स्वतः भगवान श्री हरी विष्णूंनी देवर्षी नारदांना सांगितली होती. मित्रांनो, ही कथा अत्यंत ज्ञानवर्धक आहे. ही कथा ऐकल्याने तुम्हाला असे ज्ञान प्राप्त होईल जे त्रिलोकीतील अनेक देवता आणि गंधर्वांनाही ज्ञात नाही. या कथेचे श्रवण करण्याचे महत्त्वही अत्यंत मोठे आहे. स्वयं श्रीहरींनी असे सांगितले आहे की जो मनुष्य ही कथा श्रद्धेने ऐकतो त्याला पिंपळाच्या वृक्षाला 100 वर्षे पाणी अर्पण केल्याचे पुण्य प्राप्त होते. तर चला अधिक वेळ न दवडता या दिव्य कथेची सुरुवात करूया. मित्रांनो, क्षीरसागराच्या मध्यभागी अनंत नागराज शेषनाग आपल्या विशाल कुंडल्यांची दिव्यशय्या बनवून विराजमान होते. त्या दिव्यशय्येवर सृष्टीचे पालन करते परब्रह्म भगवान श्री हरी विष्णू अत्यंत शांत आणि समाधानी मुद्रेत विराजमान होते. त्यांचे नीलवर्णीय शरीर कोट्यावधी सूर्याप्रमाणे दिव्य तेज प्रगट करीत होते, परंतु त्या तेजात चंद्रासारखी शीतलताही होती. त्यांच्या गळ्यात वैजयंतीमाळा शोभून दिसत होती आणि त्यांच्या समीपच जगज्जननी माता लक्ष्मी अत्यंत प्रेमाने व भक्तिभावाने त्यांच्या चरणकमलांची सेवा करीत होत्या. अशाच त्या शांत, पवित्र आणि दिव्य वातावरणात नारायण नारायण असा मधुर जप करीत देवर्षी नारद आकाशमार्गाने तेथे आले. परंतु आज त्यांच्या मुखावर नेहमी असणारे प्रसन्न हास्य काहीसे फिकट दिसत होते. त्यांच्या कपाळावर चिंतेच्या काही गडद रेषा स्पष्टपणे उमटल्या होत्या. आपल्या परमभक्ताला समोर पाहून भगवान विष्णूंच्या मुखावर मंद आणि कोमल स्मित उमटले. त्यांनी मेघासारख्या गंभीर आणि मधुर स्वरात विचारले, या देवर्षी तुमचे स्वागत आहे. आज वैकुंठात येण्याचे कारण काय आहे? नारदांनी अत्यंत श्रद्धेने आपले मस्तक झुकवले आणि भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मी यांना साष्टांग दंडवत प्रणाम केला. भगवान विष्णूंनी नारदांच्या चेहऱ्यावरील भाव ओळखत विचारले, हे नारदा, तुझ्या मुखावर ही व्याकुळता आणि चिंता कशामुळे दिसत आहे? तू तर तिन्ही लोकात मुक्तपणे संचार करतोस. तुझे ज्ञान अमर्याद आहे. मग आज असे काय घडले आहे की तू मनात अनेक प्रश्नांचे ओझे घेऊन माझ्याकडे आला आहेस? पृथ्वीवरील भ्रमंती दरम्यान काही अनिष्ट घटना घडली आहे का? सांग देवर्षी, तुझ्या मनातील ही कोणती दुविधा आहे? नारदांनी हात जोडून अत्यंत नम्रतेने उत्तर दिले, नारायण नारायण, हे त्रिलोकीनाथ, हे प्रभू, आपल्यापासून सृष्टीतील काहीही लपून राहत नाही. आपण तर प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात वास करत असता. मी आत्ताच मृत्यूलोकातून म्हणजे पृथ्वीवरून परत आलो आहे. पृथ्वीवर भ्रमण करत असताना आज मी एक अत्यंत विचित्र आणि विरोधाभासी दृश्य पाहिले, ज्यामुळे माझे मन अस्वस्थ झाले आहे. भगवान विष्णूंनी माता लक्ष्मींकडे पाहत स्मित हास्य केले आणि म्हणाले, विचित्र दृश्य? कसे दृश्य नारदा? सविस्तर सांग. नारदांनी आपली वीणा एका बाजूला ठेवली आणि गंभीर स्वरात म्हणाले, हे प्रभू, मी पाहिले की पृथ्वीवर अज्ञानाचा घनदाट अंधार पसरला आहे. एका बाजूला काही लोभी आणि अज्ञानी मनुष्य आपल्या क्षुल्लक स्वार्थासाठी कुऱ्हाडी घेऊन पिंपळाच्या वृक्षाला निर्दयपणे तोडत होते. ते कोणाचा विनाश करत आहेत याची त्यांना किंचितही जाणीव नव्हती. ते त्या पवित्र वृक्षाला केवळ लाकडाचा एक ढीग समजत होते. नारदांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाले, परंतु प्रभू, त्याच ठिकाणी मला एक अगदी वेगळे दृश्यही पाहायला मिळाले. काही ज्ञानी तपस्वी, ऋषीमुनी आणि शुद्ध अंतकरणाचे साधक त्या पिंपळाच्या वृक्षासमोर नतमस्तक झाले होते. ते अत्यंत श्रद्धाभावाने त्याची प्रदक्षिणा घालत होते. त्याच्या मुळाशी जल अर्पण करत होते, दीपदान करत होते आणि वेदमंत्रांचा उच्चार करून आपली स्तुती करत होते. हे दीनानाथ, या तीव्र विरोधाभासामुळे माझ्या मनात एक गहन जिज्ञासा निर्माण झाली आहे. अखेर या पिंपळाच्या वृक्षाचे असे कोणते रहस्य आहे? हा वृक्ष इतका पवित्र का मानला जातो की तपस्वी त्याला देवतुल्य मानून पुजतात?
आणि ज्यांना याचे महत्त्व माहीत नाही ते त्याची तोड करून महापापाचे भागीदार का होतात? कृपा करून मला पिंपळाच्या वृक्षाची महिमा आणि त्याला जल अर्पण करण्याचे महत्त्व सविस्तर सांगावे, जेणेकरून मी आपले हे दिव्य ज्ञान संपूर्ण जगात प्रसारित करू शकेन आणि अज्ञानी मनुष्यांचे कल्याण करू शकेन. नारदांचे शब्द ऐकताच भगवान विष्णूंच्या मुखावर एक अत्यंत कोमल आणि गोड स्मित उमटले. त्यांनी आपला उजवा हात अभय मंत्रेत उंचावला आणि आपल्या मधुर पण संपूर्ण ब्रह्मांडात गुंजणाऱ्या स्वरात म्हणाले, हे देवर्षी नारद, तुझा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि लोककल्याणाच्या भावनेतून प्रेरित आहे. लक्षपूर्वक ऐक. मी तुला पिंपळ वृक्षाचे महत्त्व आणि त्याच्या महिमेशी संबंधित एक अतिशय हृदयस्पर्शी आणि रहस्यमय कथा सांगतो. ही कथा स्पष्ट करेल की हा वृक्ष किती चमत्कारी आहे. हे ऐकताच नारदजी एकाग्रचित्त होऊन बसले. भगवान विष्णू म्हणू लागले, हे नारद, पूर्वीची गोष्ट आहे. मृत्यूलोकात एक अत्यंत गरीब मनुष्य राहत होता. त्याचे नाव हरिदास होते. हरिदास स्वभावाने अतिशय प्रामाणिक आणि मेहनती होता, परंतु त्याचे जीवन अत्यंत दुःख, संकटे आणि हाल अपेष्टांनी भरलेले होते. तो जंगलातून वाळलेली लाकडे तोडून आणत असे, त्या शहरातील बाजारात विकत असे आणि त्यातून मिळणाऱ्या काही मोजक्या नाण्यांवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. हरिदासचे कुटुंब मोठे होते. घरात त्याची वृद्ध आणि आजारी आईवडील होते. त्याची एक पतिव्रता पत्नी गायत्री होती आणि 3 लहान भुकेली मुले होती. हरिदास रात्रंदिवस कष्ट करत असे, तरीही अनेक वेळा अशी परिस्थिती येत असे की मुलांना अर्धी भाकर खाऊन किंवा उपाशीपोटी झोपावे लागे. त्याची पत्नी गायत्री अनेकदा फाटके जुने कपडे घालून आपल्या मुलांचे चेहरे पाहत एकांतात अश्रू ढाळत असे. हरिदासच्या जीवनात इतकी धावपळ आणि भुकेची चिंता होती की त्याच्या घरात कधी कोणत्याही देवाच्या नावाचा दिवा देखील पेटला नव्हता. त्याला धर्म, कर्म, शास्त्र आणि पूजा अर्चा यांविषयी काहीही ज्ञान नव्हते. आपल्या कुटुंबाचे पोट भरणे हाच त्याचा धर्म होता. एका दिवसाची गोष्ट आहे. ग्रीष्म ऋतू होता. सूर्यदेव जणू अग्निवर्षाव करत होते. हरिदास सकाळी लवकरच आपली कुऱ्हाड खांद्यावर ठेवून जंगलाच्या दिशेने निघाला. त्या दिवशी त्याचे नशीब त्याला साथ देत नव्हते. तो सकाळपासून दुपारपर्यंत जंगलाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकांपर्यंत भटकत राहिला, पण त्याला एक सुद्धा वाढलेले झाड मिळाले नाही, ज्याचे लाकडे तोडून तो विकू शकला असता. दुपार सरू लागली होती. सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे आणि भूकतहानेमुळे हरिदासाचा कंठ कोरडा पडला होता. त्याच्या पायात काटे रुतले होते. संपूर्ण शरीर घामाने भिजून गेले होते. त्याला घरी भुकेने व्याकुळ झालेल्या आपल्या मुलांची आठवण येऊ लागली. चिंता आणि निराशेने त्याला पूर्णपणे वेढून टाकले. जर आज मी रिकाम्या हाताने घरी परतलो तर माझे वृद्ध आई वडील आणि निष्पाप मुले उपासमारीने तडफडत प्राण सोडतील. काहीही झाले तरी आज मला लाकडे घेऊनच घरी जावं लागेल, असा विचार करून तो मजबुरीने जंगलाच्या त्या भयानक आणि अतिगहन भागात शिरला, जिथे क्रूर वन्य प्राण्यांचे वास्तव्य होते. तो जंगलातील सर्वात भीतीदायक भाग होता. तिथे सूर्यप्रकाश देखील जमिनीपर्यंत पोहोचू शकत नव्हता. बराच वेळ भटकंती केल्यानंतर अचानक हरिदासची पावले थांबली. त्याच्या थकलेल्या डोळ्यात आशेची एक चमक उमटली. त्याने पाहिले की समोर एक विशालकाय आणि हिरवागार वृक्ष उभा होता. तो वृक्ष काही साधासुद्धा वाटत नव्हता. त्याच्या फांद्या जणू आकाशाला स्पर्श करत होत्या आणि त्याची खोलवर गेलेली मुळे पृथ्वीला घट्ट पकडून होती. त्या वृक्षातून एक विलक्षण शांतता आणि थंडगार वारा अनुभवायला येत होता. तो एक प्राचीन पिंपळाचा वृक्ष होता. हरिदासच्या मनात स्वार्थ आणि अज्ञानाने घर केले. तो मनात म्हणाला, वा, किती विशाल वृक्ष आहे. याच्या लाकडांमुळे कित्येक आठवडे चांगली कमाई होईल. जर मी याच्या काही जाड फांद्या तोडल्या तर केवळ आजच नव्हे तर अनेक दिवस माझ्या कुटुंबाला उपाशी राहावे लागणार नाही. कसलाही विचार न करता हरिदासने आपली कुऱ्हाड दोन्ही हातांनी घट्ट पकडली. तो त्या दिव्य वृक्षाजवळ गेला. त्याने वृक्षाच्या खोडाकडे पाहिले, एक खोल श्वास घेतला आणि पूर्ण ताकदीने कुऱ्हाड हवेत उंच उगारली. जसा तो त्या वृक्षावर पहिला घाव घालणार होता, त्या क्षणी संपूर्ण जंगलात एक भयंकर आणि गर्जनापूर्ण आवाज घुमला. तो आवाज एखाद्या मनुष्याचा नव्हता तर एखाद्या रहस्यमय स्त्रीचा भासत होता. थांब मूर्ख मनुष्या, थांब.
तू हा कोणता अनर्थ करायला निघाला आहेस? तो आवाज इतका प्रचंड होता की हरिदासच्या हातातून कुऱ्हाड निसटून जमिनीवर पडली. तो थरथर कापू लागला. घाबरून त्याने आजूबाजूला पाहिले, पण त्याला कोणीच दिसले नाही. संपूर्ण जंगल पुन्हा शांत झाले. पुढच्या क्षणी हरिदासचे डोळे विस्पारले गेले. त्याने पाहिले की त्या पिंपळाच्या वृक्षाच्या विशाल मुळांमधून एक अतिशय भयंकर काळ्या रंगाचा नाग बाहेर येत होता. त्या नागाचे लालभडक डोळे धगधगत्या निखऱ्यांप्रमाणे चमकत होते. तो जोरात फुटकार काढत हरिदास समोर येऊन उभा राहिला. हरिदास भीतीने मागे सरकू लागला. त्याच्या तोंडातून किंकाळी सुद्धा बाहेर पडत नव्हती. तेवढ्यात आणखीन एक चमत्कार घडला. तो काळा नाग हळूहळू धुरामध्ये बदलू लागला आणि पाहता पाहता त्याने एका अत्यंत रूपवान, रहस्यमय आणि तेजस्वी स्त्रीचे रूप धारण केले. ती एक नागकन्या होती. तिचे रूप अलौकिक होते, पण तिच्या डोळ्यात शतकानुशतके साचलेले दुःख आणि क्रोध भरलेला होता. नागकन्येने हरिदासच्या डोळ्यात डोळे घालत गंभीर आणि क्रोधित स्वरात म्हटले, हे लोभी मनुष्या, या पवित्र पिंपळाच्या वृक्षावर प्रहार करण्याचे धाडस तुझे कसे झाले? तुझ्यामध्ये किंचितही ज्ञान नाही का? तुला माहित नाही का की या वृक्षाच्या कणाकणात देवतांचा वास आहे? हे काही साधे लाकूड नाही, तर साक्षात भगवान विष्णूंचे स्वरूप आहे. याला तोडण्याचा केवळ विचार सुद्धा तुला नरकाच्या अग्नीत ढकलू शकतो. हरिदास लगेच गुडघ्यांवर खाली बसला. तो हात जोडून घैवरलेल्या आवाजात म्हणाला, हे अलौकिक देवी, मला क्षमा कर. मी अत्यंत मूर्ख आणि अज्ञानी आहे. मी आयुष्यात फक्त गरिबी आणि भूकच पाहिली आहे. धर्म काय असतो, देवता कोण असतात, हे मला काहीच माहीत नाही. माझ्या घरी माझे वृद्ध आई वडील आणि लहान लहान मुले भुकेने तडफडत आहेत. त्यांची भूक भागवण्यासाठी मी आंधळा झालो होतो. पण देवी, आपण कोण आहात? आणि आपण नागिनीपासून या सुंदर स्त्रीच्या रूपात कशा बदललात? आणि हा वृक्ष आपल्यासाठी इतका महत्वाचा का आहे? हरिदासच्या तोंडून त्याच्या उपाशी कुटुंबाची व्यथा ऐकून नागकन्येचा क्रोध काहीसा शांत झाला. तिच्या डोळ्यात एक विचित्र करुणा आणि खोल दुःख दाटून आले. तिने एक दीर्घ आणि थंड उसासा टाकला. नागकन्या शांत पण वेदनाने भरलेल्या स्वरात म्हणाली, हे मनुष्या, तू तुझ्या विवशतेपोटी हा वृक्ष तोडण्याचा प्रयत्न केलास. पण मी कोण आहे आणि या वृक्षाशी माझा काय संबंध आहे? ही एक अत्यंत दुःखद कथा आहे. माझे नाव नागिनी सुरसा आहे. हा वृक्षच माझे घर आहे, माझे जीवन आहे आणि माझा कारावासही आहे. या वृक्षाशी माझे हे नाते आजचे नाही, तर माझ्या पूर्वजन्मातील कर्मांचे फळ आहे. एक अज्ञानी मनुष्या, मी तुला माझ्या पूर्वजन्माची ती कथा सांगते, जी ऐकून तुझे डोळे उघडतील. हरिदास आपल्या जागी स्थिर बसला. जंगलात वाहणारा वाराही जणू थांबला होता. नागकन्येने शून्याकडे पाहत आपली कथा सुरू केली. हे मनुष्या, ही माझ्या मागील जन्मातील गोष्ट आहे. त्या जन्मात मी नागिन नव्हते, तर एक सुंदर आणि गुणवान स्त्री होते. माझे नाव सुमती होते. मी एका अतिशय श्रीमंत आणि प्रतिष्ठित वैश्याच्या घरी जन्माला आले होते. लहानपणापासूनच मी सुख, संपत्ती आणि वैभव पाहिले होते. माझ्या वडिलांनी माझा विवाह मोठ्या थाटामाटात दुसऱ्या नगरातील एका मोठ्या व्यापाऱ्याच्या मुलाशी लावून दिला होता. माझ्या पतीचे नाव धर्मपाल होते. नागकन्येच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. ती म्हणाली, माझे पती धर्मपाल हे त्यांच्या नावाप्रमाणेच होते. ते अत्यंत धर्मनिष्ठ, दयाळू, पुण्यवान आणि ज्ञानी पुरुष होते. त्यांचा धान्य आणि मोत्यांचा खूप मोठा व्यापार होता, पण त्यांच्या मनात धनाचा कधीही लोभ नव्हता. त्यांचे जीवन अतिशय साधे होते. ते पहाटे उठून देवतांची पूजा करत, गरिबांना दान देत आणि सत्याच्या मार्गावर चालत असत. पण मी त्यांच्या गुणांच्या अगदी विरुद्ध होते. श्रीमंत वडिलांची लाडकी मुलगी असल्यामुळे माझ्या मनात प्रचंड अहंकार आणि गर्व भरला होता. माझा स्वभाव स्वार्थी, क्रोधी आणि चंचल होता. मला धर्मकर्म, पूजा अर्चा आणि दानधर्म यांची चीड येत असे. मी माझ्या पतींच्या आदर्शांची थट्टा उडवत असे. माझ्यासाठी फक्त सुंदर दागिने, रेशमी वस्त्रे आणि संसारिक सुखे हा जीवनाचा खरा अर्थ होता. नागकन्येने जड अंतकरणाने पुढे सांगितले, माझे पती धर्मपाल मला नेहमी प्रेमाने समजावत असत. हे सुमती, हे धन, हे यौवन सर्व काही नाशिवंत आहे. हे जीवन पाण्याच्या बुडबुड्यासारखे क्षणभंगूर आहे. आपण आपल्या जीवनात काही पुण्य कमावलं पाहिजे. भगवानांचे स्मरण कर, गरिबांची मदत कर,
पण मी मोठ्याने हसत त्यांच्या गोष्टी उडवून लावत असे. मी म्हणत असे, या दगडांच्या पूजेमध्ये काय ठेवलं आहे? हे सगळं व्यर्थ आहे. जीवन मिळालं आहे तर त्याचा आनंद घ्यावा. हे मनुष्य आता लक्षपूर्वक ऐक. आमच्या नगराबाहेर एक अतिशय सुंदर आणि शांत आश्रम होता. त्या आश्रमात एक महान ज्ञानी मुनी राहत होते. त्या मुनींनी आपल्या आश्रमाच्या अगदी मध्यभागी एक पिंपळाचे रोपटे लावले होते, जे आता एका विशाल वृक्षात रूपांतरित झाले होते. नगरातील सर्व लोक त्या मुनींना आणि त्या पिंपळाच्या वृक्षाला अत्यंत पवित्र मानत होते. ते दररोज सकाळी आणि संध्याकाळी त्या वृक्षाची प्रदक्षिणा घालत, त्याच्या मुळाशी जल अर्पण करत आणि दिवा लावत असत. एक दिवसाची गोष्ट आहे. मी माझ्या रथात बसून माझ्या सखींसोबत त्याच आश्रमाच्या मार्गाने जात होते. तेव्हा माझी नजर आश्रमाच्या आत गेली. मी पाहिले की एक वृद्ध आणि अत्यंत गरीब ब्राह्मण, ज्याचे वस्त्र फाटलेले होते, तो त्या पिंपळाच्या वृक्षासमोर गुडघे टेकून बसला होता. तो अत्यंत श्रद्धाभावाने तांब्याच्या लोट्यातून त्या वृक्षाच्या मुळाशी जल अर्पण करत होता आणि डोळ्यातून अश्रू वाहत भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करत होता. हे पाहून माझ्यातील अहंकार आणि अज्ञान जागृत झाले. मी रथातून खाली उतरले आणि माझ्या सखींसोबत त्या ब्राह्मणाजवळ गेले. मी त्याची थट्टा करत आणि मोठ्याने हसत त्या ब्राह्मणाला म्हणाले, अरे मूर्ख ब्राह्मणा, तुझे डोके ठिकाणावर आहे का? तुझ्या अंगावर नीट कपडे नाहीत, पोटात अन्न नाही आणि तू इथे या साध्या लाकडाच्या झाडाला पाणी अर्पण करून त्याची पूजा करत आहेस. हे झाड तुला खायला भाकर देणार आहे का? हे तुला धन देणार आहे का? तुम्ही लोक उगीचच ढोंग करता. हे फक्त एक निर्जीव झाड आहे. याची पूजा करून तुला काहीही मिळणार नाही. माझे कटू आणि अपमानास्पद शब्द ऐकून तो वृद्ध ब्राह्मण विचलित झाला नाही. त्याने शांतपणे पाण्याचा लोटा खाली ठेवला आणि अत्यंत गंभीर नजरेने माझ्याकडे पाहिले. तो म्हणाला, हे देवी, तू रूपवती आणि धनवान नक्कीच आहेस, परंतु तुझ्या अंतःकरणात ज्ञानाचा भयंकर अंधार आहे. ज्या वृक्षाचा तू अपमान करत आहेस, तो काही साधा वृक्ष नाही. हा देववृक्ष पिंपळ आहे. याच्या मुळाशी स्वयं भगवान विष्णू विराजमान असतात. या वृक्षाला श्रद्धेने जल अर्पण केल्याने मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात. पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि दारिद्र्याचा नाश होतो. तुझा अहंकार तुला आंधळे करत आहे. त्या ब्राह्मणाच्या शब्दांनी आगीत तेल ओतल्यासारखे झाले. माझा क्रोध 7व्या आसमानाला जाऊन पोचला. मी माझी शुद्ध बुद्ध हरपून बसले. मी ओरडत म्हणाले, पाहतेस की तुझ्या या देवाच्या पायामुळे माझं काय बिघडतं आणि तुला काय मिळतं. हे बोलत असतानाच हे मनुष्य माझ्या आयुष्यातील सर्वात भयंकर चूक घडली. मी आविषाच्या भरात माझा पाय उचलला आणि त्या पवित्र पिंपळाच्या वृक्षाच्या खोडावर पूर्ण ताकदीने एक लाथ मारली. नागकन्येचा आवाज थरथरू लागला आणि ती रडू लागली. हे हरिदास, ज्या क्षणी माझा पाय त्या देववृक्षाला लागला, त्या क्षणी जणू संपूर्ण ब्रह्मांड उलटापालट झाले. माझ्या पायात असे वाटले जणू कुणीतरी उकळते तेल ओतले आहे. ती जळजळ माझ्या संपूर्ण शरीरात पसरू लागली. मी वेदनेने किंचाळू लागले. माझ्या सख्या घाबरून पळून गेल्या आणि मग मी पाहिले की माझी सुंदर वस्त्रे नाहीशी होत आहेत. माझे हातपाय आकुंचन पाहू लागले. माझी त्वचा काळी आणि खरखरीत होऊ लागली. माझे शरीर जमिनीवर सरपटू लागले. अवघ्या काही क्षणातच त्या पवित्र वृक्षाचा अपमान केल्याच्या पापामुळे मी एका सुंदर स्त्रीतून एक भयंकर काळी नागिन बनले. नागकन्येची व्यथा ऐकून हरिदासचे हृदय घाबरून गेले. त्याच्या अंगावर शहारे उभे राहिले. नागकन्या हुंदके देत पुढे म्हणाली, मी नागिनीच्या रूपात धुळीत लोळू लागले आणि वेदनेने फुटकार काढू लागले. माझा आक्रोश ऐकून त्या आश्रमातील सिद्ध मुनी आपल्या कुटीतून बाहेर आले. ते त्रिकालदर्शी होते. त्यांना क्षणार्धात सर्व काही समजले. मी सरपटत त्या मुनींच्या चरणांजवळ गेले आणि माझा फणा त्यांच्या पायावर घासून क्षमा मागू लागले. मुनी अत्यंत क्रोध आणि दुःखाने भरलेल्या स्वरात म्हणाले, हे पापी सुमती, तू केवळ एका वृक्षाचा नव्हे तर साक्षात श्रीहरी विष्णूंचा अपमान केला आहेस. देववृक्षावर प्रहार केल्याची हीच शिक्षा आहे. तुझ्या कर्मांनी तुला या नीच सर्पयोनीत ढकलून दिले आहे. मी माझ्या मनातील भावांनी मुनींना अत्यंत करून विनंती केली की त्यांनी मला क्षमा करावी. माझी वेदना पाहून मुनींचे हृदय थोडे द्रवले. ते म्हणाले, सुमती, पापाचे फळ भोगावेच लागते.
मी तुझा शाप पूर्णपणे दूर करू शकत नाही, परंतु त्यावर एक उपाय सांगू शकतो. तुला आता 100 वर्षे याच पिंपळाच्या वृक्षावर नागिनीच्या रूपात राहून त्याचे रक्षण करावे लागेल. जेव्हा पूर्ण 100 वर्षे संपतील तेव्हा एक दिवस तुझा पती धर्मपाल कोणत्या ना कोणत्या रूपात येथे येईल. ज्या दिवशी तो आपल्या हातांनी या वृक्षाच्या मुळांमध्ये श्रद्धाभावाने जल अर्पण करील, त्या क्षणी तुला या सर्पयोनीतून आणि शापातून मुक्ती मिळेल. नागकन्येने एक दीर्घ श्वास घेतला आणि हरिदासकडे पाहत ती म्हणाली, हे मनुष्य, त्या मुनींच्या वचनांना आज 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 100 वर्षात मी या वृक्षाचे प्रत्येक संकटांपासून रक्षण केले आहे. मी वादळे, पाऊस, प्रखर ऊन आणि अनेक संकटे सहन केली आहेत. आजपर्यंत मी वाट पाहत आहे की माझे पती धर्मपाल कधी येतील, ते या वृक्षाला जल अर्पण कधी करतील आणि मला या वेदनेतून मुक्ती कधी मिळेल. कथा पूर्ण होताच नागकन्या मोठ्याने रडू लागली. हरिदास मात्र दगडाच्या मूर्तीप्रमाणे स्तब्ध उभा राहून सर्व ऐकत होता. ही कथा इतकी रहस्यमय आणि भयावह होती की त्याला काय बोलावे हेच समजत नव्हते. तेवढ्यात अचानक संपूर्ण जंगलात एक अलौकिक प्रकाश पसरला. अत्यंत मधुर आणि दिव्य सुगंधाने वातावरण भारून गेले. मंद वाऱ्यासोबत शंखनादाचा हलका हलका ध्वनी ऐकू येऊ लागला. हरिदास आणि नागकन्या आश्चर्याने मागे वळून पाहू लागले. त्या दिव्य प्रकाशाच्या मध्यभागी एक तेजस्वी आणि वृद्ध मुनी प्रगट झाले. त्यांच्या मुखावर सूर्याप्रमाणे ते झळकत होते. तेच आश्रमातील सिद्ध मुनी होते. मुनींनी आशीर्वादाच्या मुद्रेत आपला हात वर केला आणि हरिदासकडे पाहत गंभीर स्वरात म्हणाले, हे हरिदास, तुझ्या जीवनातील हा क्षण काही योगायोग नाही. हे विधात्याचे विधान आहे जे स्वतः श्रीहरींनी रचले आहे. हरिदास मुनींच्या चरणांवर कोसळला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, हे ऋषीवर, मी एक मूर्ख आणि अशिक्षित लाकूडतोडे आहे. मला काही समजत नाही. ही नागकन्या आपल्या मुक्तीसाठी आपला पती धर्मपालाची वाट पाहत आहे. मग माझे नशीब मला इथे का घेऊन आले? माझा या नागकन्येशी काय संबंध आहे? मुनींच्या मुखावर एक शांत स्मित उमटले. ते म्हणाले, अज्ञानाचा पडदा दूर कर हरिदासा. तुला जाणून घ्यायचं आहे ना की तू येथे का आला आहेस? तर एक पूर्वजन्मी जो सेठ धर्मपाल होता, तू दुसरा कोणी नसून तूच होतास. हे ऐकताच हरिदासच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. मी धर्मपाल होतो? मुनी म्हणाले, होय वत्सा, तू पूर्वजन्मी अत्यंत पुण्यवान आणि धर्मनिष्ठ व्यापारी धर्मपाल होतास. तू सुमतीला योग्य मार्गावर आणण्यासाठी खूप प्रयत्न केलेस, पण तिची कर्मे अत्यंत भारी होती. सुमतीला शाप मिळाल्यानंतरही तू उर्वरित आयुष्य धर्म आणि परोपकाराच्या कार्यात व्यतीत केलेस. त्याच पुण्याच्या प्रभावामुळे तुला या जन्मात मनुष्योनी प्राप्त झाली. परंतु सुमतीच्या पापांचा काही अंश तुझ्या जीवनावरही पडला. त्यामुळे तुला या जन्मात इतकी गरिबी आणि दुःखे सहन करावी लागली. भगवान विष्णूंचे असे विधान होते की सुमतीला शापातून मुक्ती फक्त तुझ्या हातून अर्पण केलेल्या जलामुळेच मिळू शकते. म्हणूनच आज तुझी भूक, तुझी विवशता आणि ही कुऱ्हाड तुला खिचत खिचत या पिंपळाच्या वृक्षांपर्यंत घेऊन आली आहे. हे सत्य समजताच सुमती हरिदासच्या चरणांवर कोसळली. ती अश्रूंनी त्याची चरण धुवू लागली आणि म्हणाली, हे माझे स्वामी, हे धर्मपाल, मला क्षमा करा. माझ्याच पापांमुळे तुम्हाला या जन्मात इतकी दारिद्र्याची यातना सहन करावी लागली. माझ्या अहंकाराने आपल्या दोघांचे जीवन उद्ध्वस्त केले. स्वामी, आज माझ्यावर दया करा. या पवित्र वृक्षाला जल अर्पण करून मला या भयंकर नरकातून, या सर्पयोनीतून मुक्त करा. हे ऐकताच हरिदासचे हृदय करुणेने भरून आले. मागील जन्मातील सर्व घटना ऐकून त्याच्या मनातील भीती आणि अज्ञान पूर्णपणे नाहीसे झाले. आता त्याला आपल्या पत्नीबद्दल राग नव्हता, उलट तिच्याविषयी अपार दया आणि सहानुभूती वाटत होती. त्याने ऋषींसमोर हात जोडून नम्रतेने विचारले, हे ऋषीवर, मला मार्ग दाखवा. मला माझ्या पत्नीला या शापातून मुक्त करायचं आहे. त्यासाठी मला काय करावं लागेल? ऋषींनी जवळच असलेल्या स्वच्छ आणि निर्मळ जलाच्या सरोवराकडे बोट दाखवले. त्या क्षणी त्यांच्या हातात एक कमंडलू प्रगट झाले. ते म्हणाले, जा हरिदासा, या कमंडलूत शुद्ध जल भरून आण. सच्च्या मनाने भगवान श्री हरी विष्णूंचे स्मरण कर आणि या पवित्र पिंपळ वृक्षाच्या मुळाशी ते जल अर्पण कर. हरिदासाने तात्काळ ते कमंडलू घेतले
आणि सरोवरातून थंड निर्मळ जल भरून आणले. तो अत्यंत भक्तिभावाने आणि श्रद्धेने पिंपळ वृक्षासमोर उभा राहिला. त्याने डोळे मिटले आणि आपल्या हृदयात भगवान विष्णूंच्या चतुर्भुज दिव्य स्वरूपाचे ध्यान करू लागला. गाढ भक्तिभावाने हरिदासाने कोणताही मंत्रोच्चार केला नाही, परंतु आपल्या शुद्ध अंतकरणातून प्रार्थना केली, हे नारायणा, हे जगाचे पालन करता, मी अज्ञानी आहे, परंतु आज मी तुमच्या या पवित्र वृक्षरूपाला वंदन करतो. माझ्यावर आणि माझ्या पत्नीवर कृपा करा. असे म्हणत हरिदासाने कमंडलूतले शुद्ध जल हळूहळू पिंपळाच्या विशाल मुळांवर अर्पण केले. जलाचा पहिला थेंब जसा पिंपळाच्या मुळांना स्पर्शून गेला, तसाच एक अद्भुत आणि अंगावर रोमांच उभे करणारा चमत्कार घडला. त्या पिंपळ वृक्षातून सोन्यासारखा तेजस्वी आणि दिव्य प्रकाश प्रगट झाला. त्या प्रकाशाने संपूर्ण जंगल उजाळून निघाले. तो दिव्य प्रकाश नागकन्येच्या शरीरावर पडला. क्षणार्धात तिचे ते नागरूप एका दिव्य तेजात विलीन होऊ लागले. काही क्षणातच तेथे ना सर्प उरला ना साधी स्त्री, त्याऐवजी एक अत्यंत दिव्य आणि स्वर्गीय आत्मा प्रगट झाला. ते सुमतीचे शुद्ध आणि पवित्र स्वरूप होते. आता ती सर्व पापांपासून मुक्त झाली होती. तिच्या मुखावर अपार शांती, समाधान आणि कृतज्ञतेचे भाव झळकत होते. तिने दोन्ही हात जोडून हरिदासाला प्रणाम केला आणि म्हणाली, हे स्वामी, तुमच्या स्पर्शामुळे आणि या पवित्र जलाच्या प्रभावामुळे आज माझ्या जन्मोजन्मींची सर्व पापे धुवून गेलेली आहेत. भगवान विष्णूंच्या कृपेने आज मला मोक्षप्राप्ती होत आहे. सुमती म्हणाली, मी तुमच्या या उपकाराची आयुष्यभर ऋणी राहीन. त्यानंतर सुमतीने त्या मुनींना आणि त्या दिव्य देववृक्ष पिंपळाला नमस्कार केला. पाहता पाहता तिचे तेजस्वी दिव्य रूप प्रकाशमय ज्योतीत परिवर्तित झाले आणि ती ज्योत आकाशाच्या दिशेने झेपावत स्वर्गलोकाकडे प्रस्थान करू लागली. मुनींनी हरिदासच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसत म्हणाले, वत्सा हरिदासा, आज तू केवळ सुमतीचा उद्धार केला नाहीस, तर पिंपळ वृक्षाची पूजा करून आणि त्याला जल अर्पण करून तू स्वतःच्या जीवनातील सर्व दुःखांचाही अंत केला आहेस. आता घरी जा. भगवान नारायणांच्या कृपेने तुझ्या जीवनात यापुढे दारिद्र्याला स्थान उरणार नाही. तुझ्या अनेक पिढ्या सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचा उपभोग घेतील. कथेच्या या परमोच्च टप्प्यावर येऊन भगवान विष्णूंनी आपले आख्यान पूर्ण केले. क्षीरसागरात पुन्हा एकदा ते शांत आणि मधुर दिव्य संगीत गुंजू लागले. भगवान विष्णूंनी देवर्षी नारदांकडे पाहिले. नारदांच्या डोळ्यातून प्रेम आणि भक्तीचे अश्रू वाहत होते. ते अत्यंत भावविभोर झाले होते. ते आपल्या आसनावरून उठले आणि भगवान विष्णूंची स्तुती करू लागले. धन्य आहात प्रभू आणि धन्य आहे तुमची ही अद्भुत लीला. नारदजी गदगद कंठाने म्हणाले, हे नारायणा, आज पिंपळ वृक्षाची ही अद्भुत, पवित्र आणि रहस्यमय कथा ऐकून माझ्या सर्व शंका आणि जिज्ञासांचे निरसन झाले आहे. माझ्या अज्ञानाचा अंधकार दूर झाला आहे. हे सत्य आहे की पिंपळ वृक्ष हा साक्षात तुमचाच स्वरूप आहे. जो मनुष्य अहंकार आणि अज्ञानामुळे या वृक्षाला हानी पोहोचवतो, तो घोर नरकाचा भागीदार बनतो. तर मित्रांनो, ही होती भगवान श्री हरी विष्णूंनी देवर्षी नारदांना सांगितलेली पिंपळ वृक्षाचे महत्त्व आणि त्याला जल अर्पण करण्याच्या पुण्यफळाची अत्यंत पवित्र आणि चमत्कारिक कथा. आशा आहे की ही कथा ऐकून तुम्हाला पिंपळ वृक्षाच्या अलौकिक शक्तींचे आणि त्यामध्ये त्रिदेवांचा वास असल्याचे दिव्य ज्ञान प्राप्त झाले असेल. जर तुम्हालाही तुमच्या जीवनातील दुःखे, पितृदोष आणि दारिद्र्य दूर करायचे असेल, तर आजपासूनच पिंपळ वृक्षाला नियमित जल अर्पण करणे आणि त्यांचे संरक्षण करणे सुरू करा. आम्हाला विश्वास आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल. जर या कथेने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने जय श्री हरी विष्णू असे अवश्य लिहा. अशाच आणखीन रहस्यमय, प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक पौराणिक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. भगवान नारायण आणि माता लक्ष्मी यांची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. जय श्री हरी.